जिथं गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा। आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिससाठी प्राईम लोकेशनला जागा शोधताय। सदरची जागा प्राईम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक, लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा। तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू। विटा येथे उद्या दिनांक 10 पासून शहर 8 दिवस बंद करण्याचा निर्णय झाला। या पार्श्वभूमीवर विटा नगरपालिकेच्या सभागृहात वैभव पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधी व नगरपालिका प्रशासन यांच्यात बैठक संपन्न झाली। यामध्ये विटा बंदबाबत वैभव पाटील यांनी परखड भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी त्यांनी गावात रुग्ण वाढायला लागले आहेत, नेमकं काय करायचं ते तुम्ही करा, गाव तुमचे आहे, बंद करणे हे नगरपालिकेचे कर्तव्य नाही, काय पाहिजे असेल ते मागा, नगरपालिका पुढे आहे असे सांगून मी सांगतोय म्हणून विटा शहर बंद होणार नाही, वैभव पाटीलनं म्हणावं आणि बंद व्हावं असं मला वाटत नाही। जनता कर्फ्यू हा उत्स्फूर्त आहे, तुम्ही जे सांगाल, बोलाल, म्हणाल त्याच्यावर एकमत करा आणि मगच डिक्लेअर करा असे आवाहन करून बंदबाबत आपल्या परखड भावना व्यक्त केलेत। यावेळी त्यांनी 4 दिवसांचा बंद करून काय साध्य केले असाही प्रश्न उपस्थित केलाय। बघूयात यावेळी ते काय म्हणाले। एक जबाबदारी म्हणून आपण काय करू शकतो का, किंवा त्याला पर्याय दुसरा तुम्हीच आम्हाला सांगा। राहू दे, आपण बाबा सगळे काळजी घेऊ, टायमिंग करू, कोणी कसं करू, आम्ही असं करतो तसं काही एक वाजता चालू करू, एक घेऊन नये, XYZ ABCD जे काय तुम्हाला वाटतंय ते तुम्ही सांगा। अडचण काय व्हायला लागल्या इथं, आता मध्ये आधी आपण करत होतो, मी सांगत होतो, तुम्ही सगळेजण प्रतिसाद देत होता, परत महिना 1.5 महिना काय नाही, मधल्या काळात परत ते बचाव समितीनं आलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही लोकांनी उड्या ठेवली, आता अख्खी मंडळी पण आणि त्याच्या 2 जणांनीच चालू, त्यांना कोणी जाऊन सांगायचं बंद करा। बचाव समितीतलीच काय जण कुठली आम्ही म्हणत होतो 5 पर्यंत, ते म्हणा नाही 7 पर्यंत 8 पर्यंत चालू आहे, तिकडे गव्हर्नमेंटने सांगितले। हा, कोण कारवाई करते मला संपर्क, आमची काय म्हणजे याला सांगायचा उद्देश ह्याच्यातलं काय, काल संध्याकाळचं विषय आहे, काल आता जवळजवळ आता रॅन्डमली उठते 50-50 पेशंट रोज सापडले सरासरी, काल सुद्धा 28 का 30 पेशंट पिठामध्ये सापडले। अजून किती तर लोकांचे टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे आणि किती तर लोकांनी प्रायव्हेटमध्ये टेस्ट केले आहेत, ते लोक काय सांगायला तयार नाही। अशी पण बरेच लोक आहेत, अशी परिस्थिती आहे। आता किती वाढेल काय होईल असं तरी आपण सांगू शकत नाही। रात्री 9-9:30 वाजेपर्यंत चिकन आणि मटनची दुकान, ते काय करतात आता भविष्य उपस्थित आहे, आता कॅमेऱ्यात काय दिवस स्पष्ट बोलता येत नाही, तरी पण 4 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये घरामध्ये मटण कापून विकणारे जर असाल, काय आमचे कापड व्यापारी शटर निम्म्यावरती ठेवून तिथं बाहेर बसतायत, येणाऱ्याला हात मारून कापड देतात, काय जण आम्ही म्हणतोय म्हणून आम्हाला चॅलेंज म्हणून दुकानं उघडे ठेवत आहेत, काही जणांना वाटतंय ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही नाही बंद करणार, हे आता हे म्हणतात म्हणून हे नाही बंद करणार। नेमकं काय करायला या गावात तुम्ही, गाव तुमचं आहे, कारण नगरपालिकेचं काय लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू करायचं नगरपालिकेचं कर्तव्य नाही। नगरपालिकेचं कर्तव्य आरोग्याच्या सुविधा देणं 100% 1 नंबरला। नगरपालिकेचं हॉस्पिटल पाहिजे, चला 50 बेड हॉस्पिटल, पण काय पाहिजे नगरपालिका म्हणून त्या आम्ही करतो, त्याबद्दल नाही। बिट्टीकर म्हणून कुणाला वाटतं असं तेवढ्याने बोलायचं, जो बिट्टीकर आहे त्याला काय वाटतं या गावाबद्दल, या शहराबद्दल, ते शहर कसं चाललं पाहिजे, त्या शहरात काय केलं पाहिजे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, त्यांनी मत व्यक्त करायला किंवा त्या पद्धतीची चर्चा घरावी म्हणून ही मिटिंग। आम्ही गेलो प्रांतांना विचारलं, प्रांतसाहेब सगळीकडं लॉकडाऊन चाललंय, आज जिल्हे पण कोल्हापूर जिल्ह्याचा तरी अक्षरशः म्हणजे 80% 90% जिल्हा बंद आहे कोल्हापूर जिल्हा। सांगली जिल्ह्यातील छोटी गावं सुद्धा 10 दिवस 15 दिवसासाठी नुसते ग्रामपंचायत वगैरे करून त्या गावं बंद होते, माणसं काळजी घेतात, सिंगल माणूस विदाउट मास्क काय गावात फिरून द्यायचं नाही असेपर्यंत गावाच्या हे व्हायला लागले। दुसऱ्या बाजूला आपण काय ते प्रांत काय जबाबदारी घ्यायला तयार नाही, ते आमच्याकडे नाही, आम्हाला ते अधिकार नाही। तहसीलदारांना विचार केलो, नाही ते प्रांत साहेबांना विचारा, त्या बिचारा मुख्याधिकाऱ्यांनी याचं 1 दिवस घर फिरायचं, 4 जणांचा कुठेतरी मास्क नाही, कुठे चाललाय म्हणून बोलायचं, बिचारा त्याच्यावरती तक्रारी, त्याला तर सिंगमचा गुंड केलं की झालं त्याची अवस्था।
बिचाऱ्या तिने आता तर ते या म्हटलं नाही म्हणलं दादा पाहायचं म्हणजे मला काय ह्यात काय बोलवू नका. मी एक असा अधिकारी असेल की मी करायचा प्रयत्न करतो एक आवाज येण्यासाठी, पण काय लोकांची भूमिकाच काय बरोबर नाही आहेत. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जर होणार असतील तर मग काय करण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे काही घ्या, तुम्ही ठरवा, जनता कर्फ्यू घ्या, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे घर एकानं जबाबदारी घेणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही म्हणणार नको आई असं चालू दे, काही नाही, आम्ही आमची काळजी घेतोय, आम्ही आमच्या प्रिकॉशन घेतोय, आम्ही आमची काळजी घेत राहणार. शेवटी जीवापेक्षा काही जास्त नाही. आम्ही जीवन तर हे सगळं जीवन आता आमच्या जीवावर आले. आता आम्ही आमची काळजी घेतो, आम्ही आमचे प्रिकॉशन घेतोय. तुम्हाला कुठं शहरामध्ये असं काय वाटलं का कोरोना आहे, प्रशासन झोपलेला आहे, कोरोनाचा इतका मोठा इम्पॅक्ट होतोय, प्रशासन काहीच काम करत नाही. आम्हाला जे गोष्ट आमच्या निदर्शनास येईल किंवा आम्हाला सूचना येईल त्या सूचनेचा भरहुकूम काम करण्यामध्ये नगरपालिका प्रशासन कुठेही मागे नाही घ्यायचं. स्वच्छतेविषयी आता एवढं कोरोनाचा इम्पॅक्ट आहे, आपले कर्मचारी रोजच्यारोज जे काय करायचं आहे त्या गोष्टी 100% करतात. नगरपालिकेमध्ये जे काम तुम्हाला इमर्जन्सी आहे, ज्याचं व्हायचं आहे, आत्ताच केलं पाहिजे, झालं तरच बरं आहे, त्या कामाला 100% न्याय आम्ही देतोय. विकास कामाच्या बाबतीत आम्हाला जे शक्य आहे, व्हर्च्युअल मिटिंग्स असतील, आम्हाला काय ह्याच्यावरून घ्यायचं असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करवा, हे कामं आमचे चालू आहेत. विषय आहे की आता एक प्रशासन नाही, तुम्ही आम्ही विटेकर म्हणून. तुम्हाला त्यात काय वाटतंय सांगा. आणि मी म्हणतोय म्हणून, मला वाटतंय म्हणून, माझ्या मतात आहे म्हणून असलं काय मला अपेक्षित अजिबात नाही. जर माझ्या मनाप्रमाणे करत असेल ना तर माझी एक सेपरेट टीम आहे, एका सुद्धा मी दुकान उघडून देणार नाही. 2 दिवस ठरवा, 7 दिवस ठरवा, नाही 15, एका सुद्धा दुकान उघडून देणार नाही. कॅमेरा चालला तरी मी सांगतो, कुणी मला म्हणेल गुंड आहे, कोरोनाचा थांबवायसाठी गुंड म्हटला तरी मला चालेल, मला त्याची अजिबात सामान आहे. पण एकदा जर तुम्ही होय म्हटला तर तिची राबवून आम्ही आमच्या पद्धतीने करणार. नाही म्हटला अजिबात येत नाही, जग बंद झालं तरी चालेल, बेटा बंद होणार. आणि कोण करणार असेल तर त्याला आमचा पण विरोध घेऊ. कारण होतं कसं की आमच्यासाठीच चाललंय का काय असं आम्हाला वाटायला. आता 4 दिवसाचा कर्फ्यू घेतला, किती लोकांनी प्रामाणिक पाळला. कशाला घ्या, आता 7 दिवस घ्यायचा हो दीपक, आता घ्यायचं तुझं दुकान उघड. पण दीपकला काय बोलायचं, उद्या मताचं राजकारण, तर दीपकला अशी फाईन होणार, तुम्हाला फाईन करू तर तुम्हाला करू, त्यात कोण माझा नाही, सगळं आहे, सगळे पिटे करायचा. काय लोकांनी मागच्या रिएक्शन, हा ती शाणी झाली मी, ती शाणी झाली मी, कर्फ्यू झाली, तिकडे मला काय तू गावची ती आहे, तर म्हणून आम्ही नाही. अरे हे कुठं कोरोना असं येतोय का नाही बाबा. लॉकडाऊन ज्यांनी जनता कर्फ्यू घेतलाय त्यांना कोरोना होत नाही. आज प्रत्येक फील्डमधला माणूस इन्फेक्टेड आहे. डॉक्टर इन्फेक्टेड झाले, किराणा व्यावसायिक इन्फेक्टेड झाले, कापड व्यावसायिक इन्फेक्टेड झाले, नाभिक समाजाचे इन्फेक्टेड झाले, हॉटेल व्यावसायिक इन्फेक्टेड झाले. आणि छोटी मुलं 3 वर्ष 2 वर्ष मुलं इन्फेक्टेड व्हायला, की कुटुंब इन्फेक्टेड व्हायला लागली. आज या देवाण समाजातील मोठी मोठी कुटुंबातल्या 10, 12, 15 पेशंट करेल. कधी विचारले का त्यांची अवस्था काय आहे. रोज रात्री फोन वाजला की असं वाटतं की आता कुणाचं काय वाईट ऐकायला मिळते का, कुणाला बेड पाहिजे का, ह्याच्या व्यतिरिक्त काही फोन नाही. विठाल नगरपालिका चालू करते म्हणतात चालू घेत नको. चालू झाला असेल तर आमच्या पेशंटला जो व्हेंटिलेटर पाहिजे, चालू झाला असेल तर पेशंट पाठवून देऊ का. आता 2-2 तास 3-3 तास टिकवतो, बेड मिळणार, रांग लागल्या पेशंट. तिथं जास्त झालं, उद्या ग्रामीण रुग्णालयात जास्त झालं की तिथून फोन येतोय, तिथं डॉक्टर कुणाला तरी घालवतोय आणि मग पेशंटला घेतोय. वय विचारलं जाते, वय किती आहे, 65 आहे. अरे अरे ते जरा थोडं अडचणीचंच असते, नाही आणलं तर चालेल. अरे ते 65 म्हणजे काही माणूस नाही. हे कशामुळे असतं की आरोग्य व्यवस्थेवरती प्रचंड मोठं प्रेशर. आज कोविड हॉस्पिटल आपण करतोय, नॉन कोविडचं कुणी माहिती घेतलं का. आज आता सर्जरी होतात का. आज अशीपर्यंत 2 अनेस्थेशिया आपल्याकडे आहेत. 2 जण फक्त विट्यामध्ये भूलतज्ञ आहेत माझ्या माहितीप्रमाणे. दोघे पण कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा ते त्याची काळजी घेतात. एक जण पॉझिटिव्ह आहे ते आता क्लिअर होतील, दुसरे आहेत त्यांच्यावर त्यांना भीती वाटतात, त्यांच्या घरात लहान मुलं आहेत आणि ऑलरेडी त्यांच्यावर प्रेशर आहे प्रचंड. एक माणूस किती काम करू शकतो. आणि उद्या एखादी इमर्जन्सी झालीच, मी उद्या भूलतज्ञ नाही म्हणून एखादा पेशंट गेला, उद्या व्हेंटिलेटर नाही म्हणून एखादा गेला, एका ठिकाणी जागा नाही म्हणून गेला. परवा दिवशी आपल्यातलेच एक माजी नगराध्यक्ष एक इन्फेक्टेड आले. अक्षरशः त्याच्यासारख्या त्या व्यक्तीला सुद्धा एका हॉस्पिटलच्या बाहेर 1.5 तास वाट बघून बसायला. त्यांचे दादा काय राहिले ना,
नगराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान काय राहिलं नाही ना. कोविड काय सांगून होतो आता आपले खासदार इन्फेक्टेड झाले, आमदार इन्फेक्टेड झाले, आज 2च आमदार फक्त राहिले, बाकी सगळे इन्फेक्टेड झाले. आता इथं बसले समजा, आता त्यांना त्यांची काळजी घेण्याच्या निमित्तानं घरी बसतो. कोण प्रशासनावरती ठेवणार आहे? तासगावचं सीओ इन्फेक्टेड आहे, तो पॉझिटिव्ह आलाय. माझ्यामध्ये आपल्या त्या अँटीजेंट घेतल्या, इथं उपस्थित असलेली माझ्यामध्ये 80% आपण पॉझिटिव्ह. आता थोडी इम्युनिटी पॉवर आहे, अजून काय टेस्ट कसं शंकरशेठ आपण सांगेल जे सामोरं गेलं नाही म्हणून अजून बरं आहे. पण काल आम्हाला आयडिया पण अशी सांगितली की ज्याला चालू करायचं त्याची अँटीजेन टेस्ट घ्या, त्याची अँटीजेन टेस्ट घ्यावी आणि त्यानं स्वतःहून ते दुकान चालू करावं. आमची काय तक्रार नाही. होतात ते म्हणजे आमचं म्हणणं लक्षात येतं. भूमिका काय आहे? बंद करण्या ही बोलणं ही बंद करण्यासाठी नाही. काळजी घेऊया, तुम्ही सांगा, आपण काळजी घेऊया. बंद करून सगळं साध्य होते असं नाही. काय गर्दी आता सगळ्या विद्यार्थी आता बघा उभा राहायचा नाही माणूस. काल तर मेडिकल, कल्पना मेडिकल इथे खालते. काल त्यांना मी बोललो मी त्यांना, थोडं तर वाईट वाटलं असेल त्यांना. 25 दिवस अरे तुम्ही औषध हे म्हणजे माणसाच्या आरोग्याशी निगडीत गोष्ट. सगळ्यात किराणा मालापेक्षा आता औषध झालं ना. 25 गिरायक बरं तुम्ही आत घेत नाही, ते मांडले रस्त्यावर आणि 25 माणसं रस्त्यावर वगैरे येणार ना. समजा त्यात मेडिकलमध्ये केमिस्टमध्ये येणारा एखादं रुग्ण पण असू शकेल ना. तो स्वतः औषध घेऊन आला, प्रिस्क्रिप्शन घेऊन की मला औषधं द्या, त्यात इन्फेक्शन नाही होणार का बाजूच्यांना. पुढं नगरपालिकेच्या पुढे किती गर्दी, चहाच्या टपऱ्यावर किती गर्दी, किती जण मास्क वापरतील, गाडीवर जाताना काय नाही निवांत आहेत लोक. असं जर होणार असलं तर जसं स्वच्छतेत नंबर 1 आहे तसं ह्याच्यामध्ये सुद्धा नंबर 1 जाऊ. वेळ लागणार नाही. जे आत्ताचे चाललंय स्पीड मला नाही वाटत किती. आता कंटेनमेंट झोन पहिल्यांदा अख्ख्या गल्ली करत होतो, आता घर करायला लागलं. परत खोलीत कंटेनमेंट झोन विलगिरीकरण बंद केलं. तिथं जागा शिल्लक नाही इथे. घरामध्ये आयसोलेट व्हा, बेड उपलब्ध नाही आहे, आरोग्य फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे. ते काय नेमकं आपण करणार आहे याची कुणीतरी हे केलं पाहिजे. आता तुम्ही किराणा माल दुकानात आहे, तुम्ही काय केलं तुमच्या दुकानाच्या बाहेर लावलंय की मोठं ते काय आत येऊन येतो लोकांना कुठे उभं करताय रस्त्यावर. काय तुम्ही नेमकं करणार आहे आम्हाला? म्हणजे त्याची फक्त आरोग्याची कशी काळजी घ्यायची की आता तुम्ही समजून सांगा. आपण जाऊ तर फिवर क्लिनिक चालू केली. 1000 आपण टेस्ट आता तिथं अँटीजेनच्या स्पीड आपण उपलब्ध करून दिले नगरपालिकेच्या. आज फिवर क्लिनिकला इतकी गर्दी कोणाच काम नाही. का गर्दी म्हणून चिकित्सक कुठे आम्ही सगळ्यांनी विचारलं तर बाहेर कुठलेही मोठे डॉक्टर्स नॉन कोविड पेशंटला घेत नाही किंवा टेस्ट केल्याशिवाय आत घेत नाही. तपसं सुद्धा हात सुद्धा लावायला तयार नाही. त्यामुळे ते नगरपालिकेचे केले आज 70-80 ओपीडी म्हणजे त्या डॉक्टरला दिवसभरात 10 पेशंट सुद्धा करणं बहुत मुश्किल होतं. त्या डॉक्टरला 70-80 पेशंट बघायला लागायला. हे साधा सर्दी खोकल्यासाठी कुठं जायचं आता प्रश्न आहे. म्हणजे इतकी अवस्था जर होणार असेल तर काय केलं पाहिजे याच्यावरती तुमचं मत मांडा आणि या मताला काय तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि एक आहे ही नगरपालिका जबाबदारी या लॉकडाऊनची किंवा जनता कर्फ्यूची वैयक्तिकरित्या घेणार नाही. प्रशासन म्हणून आम्ही काही तुम्हाला याच्यामध्ये वेगळी मदत करणार. माणुसकीच्या नात्यानं सांगा 10 वेळा आपण प्रयत्न करू पण नाही. आणि कुणाला बंद करायचा हवा हे तर उघडा आहे आम्हाला फोन काय नाही. पालिका कटाळली काय करणार काय तू कुठेपर्यंत न्यायचं आपण सांग. एक पेशंट नव्हता चला 2 तास झाली ठीक आपण कंट्रोल केलं. 50 बरं सगळी मोठी छोटी सगळे हजारे माळ्यात एक प्रसंग आहे. 1000 माळ पाणी पुन्हा येतं बरोबर का चुकीचं. त्याला सेपरेट टॉयलेट नाही. त्याला तुमच्या सगळ्यांच्या समोरनं टॉयलेटला जावं लागते. कसला आहे कसला कंटेनमेंट काय करायला लागला शौचालय घरात जाऊन बांधून का रोज पिपी किट त्याला देऊ की बाबा संडासला जाता काय काय करायचं. नगरपालिका म्हणजे इथं काय करायचं ते म्हणतात ना आईचं
येते तेवढं झोप घ्यावं नगर तुम्ही ती काय म्हणतात या नगरपालिकेत आवडून कोण करते काय म्हणतात जनता करतो आम्ही आहे कोण करते ज्याचं दुकान नाही किंवा त्याचं दुकान बंद होत नाही समजते समजते का जनता करतं करायला लागतं आणि माझं दुकान उघडलं सगळी मंडळी मला उदाहरण सगळी मंडळी मग थोडं दुकान जाऊ त्याला कोण बोलणार मी कुणाचा मी एका आमदाराचा कार्यकर्ता अरे ते आमदार म्हणतील ना तुला येऊ आता ती आमदार पण झाले पॉझिटिव्ह आता प्रताप सत्तार बोला आता काय करायचं ते आमदार पण पॉझिटिव्ह निघाले आता कोण येणार मग त्याच्या घरात सुद्धा 80 वर्षाचे पेशंट 80 वर्ष वयाचे आई वडील आहेत का नाही उद्या झालं तर झालं तर उद्या मग आम्ही पण म्हटलं पाहिजे बाबा तुझं एकट्याचं बंद होतं जबाबदार तू तुझं तू बघ त्याची अशा अवस्था आणि ह्याच्यात कसली ईर्ष्या हो वैभव पाटीलला मनावर बंद व्हावं मला अपेक्षित नाही मला माहिती आहे मला ज्यावेळी बंद करायचं ना त्यावेळी माझ्या गावावर माझा पूर्ण विश्वास मी ज्यावेळी ज्या क्षणाला सांगितलं ते फोनवर सांगितलं गाव बंद झालं त्यात मोठेपणा मला मिळवायचं नाही मला त्याची गरज पडली म्हणजे असं जर कुणाला वाटत असेल की असं केलं मग असं माझा म्हणतं काय मला जनता कर्फ्यू घेण्यामध्ये मी फार काही इंटरेस्टेड असं नाही जनता कर्फ्यू हा उत्स्फूर्त आहे कंपल्सरी नाही ना उत्स्फूर्त म्हणजे मला वाटते म्हणून नाही आपल्याला वाटते काय म्हणून त्या हिशोबानं तुम्ही सगळ्यांनी चर्चा करावी तुम्ही जे सांगाल जे म्हणाल जे बोलाल त्याच्यावरती एकमत करा आणि ते एकमत करा तिथंच तुम्ही आता डिक्लेअर करायचं यावेळेचा जनता कर्फ्यू करायचा झाला तर तो व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलाच असं इथं कुठली बचाव समिती नसेल ना नगरपालिका प्रशासन नसेल ना नगरपालिकेचा कोणी पदाधिकारी नसेल तुमचं तुम्हीच सांगायचं वाटलं तर नसेल मी त्याला ऑप्शन पण दिले स्वतःची काळजी स्वतः दिली ठरवा तसं तर ठरवा फक्त हे जे राव इतकं मोठं येते त्याच्यावर काय तर सोल्युशन तुमच्याकडे असेल तर आम्हाला सांगायचं आपण त्याच्यावर चर्चा करू चंद्रकांत जाधव 7 स्टार न्यूज विटा